नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या बऱ्याचशा बागा ह्या सबकेल ते टॉपिंग ह्या रेंज मध्ये आहेत आणि अशा ह्या बागांमध्ये दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी देखील टायगर बर्ड फुटण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. मित्रांनो, टायगर बर्ड फुटल्यामुळे आपल्या काडीवरील फ्रुटफुल बर्ड्स म्हणजे जे डोळे पुढे जाऊन घड देणार होते अशा फ्रुटफुल डोळ्यांची संख्या कमी होते आणि जास्त प्रमाणात जर डोळे फुटले तर त्या ठिकाणी आपल्याला सशक्त आणि टायगर बर्ड मध्ये टायगर घड असतो आणि अशा टायगर सशक्त घडांची संख्या देखील कमी मिळू शकते. म्हणून आपल्याला टायगर बर्ड फुटू न देणे याच्याकडे काही लक्ष देणं गरजेचे आहे. आता आपण बघूया की टायगर बर्ड फुटण्याचे काय कारणे असतात. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, ज्या व्हिगरस व्हरायटीमध्ये आपण जेव्हा शेंडा टॉपिंग करतो किंवा सबकेन करतो त्यावेळेस त्या वेलीचा जोम जास्त असेल तर त्या ठिकाणी हे डोळे फुटून निघण्याचं प्रमाण हे वाढत असतं. त्याचबरोबर वाढतं तापमान, वातावरणातील बदल याच्यामुळे देखील हे डोळे टायगर बर्ड फुटून निघत असतो. त्याचबरोबर तिसरं कारण म्हणजे पाण्याचा असमतोल किंवा अतिरेकी वापर काही काही ठिकाणी होतो. यावर्षी तसं दिसत नाहीये, परंतु पाण्यामधील असमतोल असेल तरी देखील हा प्रकार टायगर बर्ड फुटण्याचा आपल्या निदर्शनात येत असतो. त्याचबरोबर जास्त प्रमाणात आपण ग्रोथ रिटार्डंटचा वापर करत असतो, व्हिगर थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे देखील हे टायगर बर्ड फुटून निघतात. त्याचबरोबर मित्रांनो, सुधाकर ह्या व्हरायटीमध्ये इतर व्हरायटींच्या तुलनेमध्ये म्हणजे भारतातील ज्या परंपरागत व्हरायटी आहेत, थॉम्सन किंवा सोनाका ह्या व्हरायटी पेक्षा सुधाकर ह्या व्हरायटीमध्ये हे टायगर बर्ड फुटण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्याचबरोबर आपण दोन पेऱ्यातलं अंतर छोटं राहावं, वेलीचा व्हिगर कमी असावा यासाठी पोटॅश, फॉस्फरस किंवा काही ग्रोथ रिटार्डंटचा भरमसाठ असा वापर करत असतो आणि त्यामुळे वेलीचा व्हिगर आपण दाबण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वेलीमध्ये जर व्हिगर जास्त असेल, मुळातच जोम जास्त असेल तर अशा ठिकाणी हे डोळे फुटण्याचं प्रमाण हे वाढताना दिसून येत आहे. तर मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी टायगर बर्ड फुटण्याची समस्या दिसून येते त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना करू शकतो ते आपण आता बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं, ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की टायगर बर्ड फुटताय किंवा फुटण्याचे चान्सेस वाढताय त्या ठिकाणी शेंडा टॉपिंग न करणे, काही दिवस थोडासा वेट अँड वॉच करणे हे आपण करू शकता. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी जोम जास्त आहे आणि टायगर बर्ड फुटू बघतोय, फुटण्याचा प्रयत्न दिसतोय, आपला काही ठिकाणी चमकतोय, तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रोथ रिटार्डंटचा वापर देखील काही दिवस थांबवायचा आहे. काही दिवस वाढ ही सुरळीत होऊ द्यायची आहे, नंतर आपण टॉपिंग करू शकतो. त्याचबरोबर नत्रयुक्त खतांचा वापर टाळायचा आहे, जास्त पाणी द्यायला टाळायचं आहे. त्याचबरोबर ग्रोथ रिटार्डंटचा वापर देखील आपल्याला कमी करायचा आहे. त्याचबरोबर शेंडा सुरळीत समतोल चालण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अल्गामीड 400 ml अधिक कॉम्बियम 200 ग्रॅम एकत्र घेऊन एक फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण बघतोय की डोळे फुटून निघतायत त्यावेळेस सबकेनच्या नंतर लवकरात लवकर 7-8 पानं झाले तरी आपण लगेच टॉपिंग करायचा प्रयत्न करतोय. अशा केसमध्ये ज्या ठिकाणी डोळा उठतोय त्या ठिकाणी टॉपिंग ही आपल्याला थोडीशी लेट करायची आहे. थोडीशी 6+8 पानाऐवजी 6+10 पानं किंवा 12 पानापर्यंत आपल्याला ती काडी घेऊन जायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला मी जी मास्टर टॉपिंग बद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बोललोय तर ती मास्टर टॉप आपल्याला करायची आहे, परंतु 6 पानावर सबकेन, नंतर 8 ते 10 पानं, डोळे फुटत असतील तर 12 पानं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपला 4 पानं ठेवून त्या ठिकाणी मास्टर टॉपिंग करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. यामुळे तुमच्या वेलीचा व्हिगर हा समतोलपणे दाबला जाईल. जास्त ग्रोथ रिटार्डंटचा वापर देखील आपल्याला टाळणं अतिशय महत्वाचं आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या बागेत देखील टायगर बर्ड फुटण्याची समस्या असेल तर आम्हाला तुम्ही नक्की पाठवा. धन्यवाद.